अच्छा. लेझर हेअर रिडक्शन बाय डायोड लेझर, या गोष्टीचा, या लेझरचा माणसांनासुद्धा काही फायदा होऊ शकतो का? तर आन्सर इज येस. मेनली काय होतं की बऱ्याच मुलांमध्ये, बऱ्याच माणसांमध्ये जेव्हा दाढी असते त्यांचं ह्या पोर्शनमध्ये सुद्धा खूप दाट हेअर असतात. मग ते रोज ट्रिम करा, रोज शेव करा, त्याने दुसरे नवीन प्रॉब्लेम सुरू होतात. मेन म्हणजे दे आर व्हेरी व्हेरी कॉन्शियस की त्यांना इथेसुद्धा केस आहेत आणि त्यांना ते नको असतात. सो लेझर हेअर रिडक्शन जे असं बऱ्यापैकी फेमस असतं की हे फक्त फिमेलसाठी जास्त युजफुल आहे, तर नाही, मेलसाठीसुद्धा युजफुल आहे या एरियासाठी. तर याने काय होतं की परफेक्ट जी आपली हेअरलाईन असते ती पहिले मार्क करून घेतली जाते, त्याचे फोटोग्राफिक रेकॉर्ड ठेवला जातो आणि सेशन बाय सेशन आपण बरोबर या लाईनीच्या वरचे हेअर रिड्यूस करतो लेझर प्रोसिजरने. आणि त्याचमुळे एक एंड स्टेज अशी येते की हेअर, इथल्या वरचे हेअर एवढे थिन होऊन जातात, एवढे फाईन हेअर होऊन जातात की तुम्हाला ते परत ट्रिम किंवा शेव करायची गरज पडत नाही. आणि त्याचमुळे येस, LHR डायोड इज रिक्वायर्ड अँड इट इज ॲडवायजेबल फॉर मेल्स ऑल्सो. आणि हो, काही काही आळशीसुद्धा असतात की रोज रोज कोण ट्रिम करत बसेल, माझ्यासारखेच, आणि त्यांच्यासाठी सुद्धा डायोड LHR खूप इम्पॉर्टंट आहे.